आज बेळगाव आणि बरंच काही मध्ये आम्ही भेटतोय. दोन्ही माझ्या मैत्रिणी आहेत, ममता आणि मीनाक्षी. आणि त्या स्वतः घट्ट मैत्रिणी आहेत. तर आपण त्यांच्या मैत्रीबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल जाणून घेणार आहोत आपल्या ह्या आजच्या सत्रामध्ये. तर तुम्ही दोघी पहिल्यांदा कुठे भेटला आणि कशा भेटल्या? तर तुम्ही दोघी एकाच गावाच्या आहात? नाही. ही माझी पहिली स्वेटरच्या क्लासची स्टुडंट. पहिलं स्टुडंट म्हणून ती आली होती. म्हणजे मी तेव्हा जस्ट लग्न होऊन 2-3 वर्ष झाली होती. किती साली साधारण? 94. हां, 94. 94-95. मी स्वेटर विणत होते. असं सेल वगैरे कमीची एक नणंद राहते आमच्या इथं. तिनं माझ्याकडून स्वेटर घेतलं होतं. तर ते बघून तिनं मला विचारलं की तू माझे क्लास घेणार का? मग मी म्हटलं ठीक आहे, विचारते तर घ्यायला काय हरकत आहे. मग ती माझी पहिली क्रोशा क्लासची पहिली स्टुडंट. तिथून आमची ओळख झाली आणि आज आमची एवढ्या वर्षाची घट्ट मैत्री आहे. आणि मी पहिल्यांदा अशा मैत्रिणी बघितल्या, कारण बऱ्याचशा असा अनुभवलाय की आपल्या मागे पण कुचू बोलत असतात. या दोघींपैकी दोघी एकमेकाला प्रमोट करत असतात आणि दोघी एकमेकांना अडीअडचणीत आणि कायम आनंदाच्या क्षणी कायम बरोबर असतात. आणि स्पेशालिटी काय आहे तुझी, काय आणि तुझी काय? माझी स्पेशालिटी मी लहान मुलांचे क्रोशाचे स्वेटर्स बनवते. एक हॉबी म्हणून मी ते चालू केलं होतं. नंतर माझं ते बिझनेसमध्ये रूपांतर झालं, क्लासेस झाले. नंतर मग परिस्थितीनुसार थोडंसं प्रॉब्लेम आल्यामुळे हे कसं फक्त सीझनल इन्कम होतं. मला असं 12 महिने इन्कमचं काहीतरी करायचं होतं. म्हणून मग मी फूड लाईनमध्ये गेले आणि हे माझं थोडं बाजूला पडलं. पण फूड लाईन म्हणजे आता 20 वर्ष झाली फूड लाईनमध्ये आहे मी. फराळाचं करते, किटी पार्टीच्या ऑर्डर्स येतं, हे सगळं आम्ही दोघी मिळून करतो. जेवणाच्या ऑर्डर्स वगैरे असं पुरणपोळ्या, चपाती, भाकरी काय असेल ते आम्ही दोघी मिळून करतो. आणि मीनाक्षीची स्पेशालिटी म्हणजे कोल्हापूरची भाकरवडी, जी बेळगावात कुठे मिळत नाही आणि तिच्यासारखी उत्कृष्ट आणि आणि ममताचं म्हणजे सगळं नॉनव्हेज आणि कचोरी आणि जी सगळ्या दोघींचं म्हणजे एकमेकींना इतकं व्यवस्थित मिळून मिसळून आहे. तर मी नक्की तुम्हाला सांगते की त्यांच्या हातचं 100% सकाळ. आता मोदक असणार मीनाक्षीचे, आम्ही पण लाईनीत असतो. उकडीचे मोदक, तळलेले मोदक गणपतीच्या वेळेला. तर ह्या वेळेला मीनाक्षी आणि ममतालाच ऑर्डर असायला पाहिजे तुमची सगळ्यांची बेळगावातून. आता मला तुम्हाला विचारायचं, एकमेकीबद्दल तुम्ही काय सांगाल? एकमेकीबद्दल म्हणायचं म्हणजे मला जिवलग मैत्रीण, मला अशी बहीण वगैरे नव्हतीच, कोणीच नाही आहे. मला 3 भाऊ आणि मी एकटीच. आधीपासून मला म्हणजे अशी कोणी माझं असं काहीतरी सांगावं असं कोणीच नव्हते. मग ते मग वाटलं की कोण आहे मला, म्हणजे आईला पण काय सांगू शकत नाही, भावजांना पण काय सांगू शकत नाही, म्हणजे एक्स्ट्रा असं काय सांगू शकत नाही. त्यावेळेस मला कोण काय भेटलं नाही, काय नाही. आणि तिच्याकडे मी येत होते ना, तेव्हापासून असं जरा हळूहळू मैत्रीत मी अवजाव करायची. आधी ती ओरडायची मला, अवजाव करू नको. मग म्हणता एवढी मैत्री झाली ती की आपलं घरचं पण आपलं मनातलं पण मी तिला सांगू शकते. असं म्हणजे कधी पण तिला काय कसं तरी वाटलं की नाही, काहीतरी पोरांचं बद्दल असू दे, काही आपलं घरचं संसार असं कशाबद्दल असलं तरी मी तिला सांगते. तिला सांगितल्यावर की बरं वाटते, हा बाबा मी कोणाकडे तरी मोकळी झाली. म्हणजे नाहीतर असं पोटाचं एवढं दुखते, कधी काय सांगू. आणि तिला चुकून मी काहीतरी केलं तरी मला इतकं मनात खाते. मी म्हटलं आता काय चुकून एखादा काय ऑर्डर केली पण मला ते चैन पडत नाही. मी हळू मग सांगते, मी तुला न सांगता केलं ग. तिला हे खातं मन आतल्या की आपण तिला न सांगता केले आणि तिच्या नावावर खपवले असं तरी झालं तर ती मला चैन पडतच नाही. दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी होईच परत तिला सांगून मोकळी झालेली असते, मला चैन पडत नाही. अगदी म्हणजे हक्काचं आहे आमचं एकमेकींचं दोघींचं. अजिबात आम्हाला एकमेकीला सोडून असं होत नाही. काही पण होते, एवढं काय झालं तरी मी तिला सांगते, ती मला सांगते. मला पण त्याची हक्काचे की आपण प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगू शकत नाही. ठराविक गोष्टी आपण कोणाशी बहिणीशी शेअर करतो किंवा मैत्रिणीचं. तसं आमच्या दोघींचं म्हणजे आम्ही बहिणी असल्यासारखंच आहे. ते आमच्या दोघींच्या घरात सुद्धा माहिती की हा जे जीवाला जीव देणारी मैत्रीण मानतात तसं. आणि ती काय म्हणजे बहीण नसल्यामुळे ना काय कोणाकडे काय बोलावं असं पण होत नाही ना. भावाकडे पण किती सांगणार. त्याच्यापेक्षा मग बहिणीकडे मैत्रिणी म्हटलं तरी पण ती बहीणच आहे. मग तिच्याशी बोलले की मला बरं वाटतं. बरं, मग पाहिजेच कोणतरी आपल्याला एक आपलं म्हणून कोणी गुपित वाटणारं पोटात पाहिजे. माझ्याकडनं पण तिच्याकडे येते म्हटलं तर कोणी अडवत नाही, काही नाही. हा मीनाकडे जाणार, जा, कधीही जा तू. रात्रीचा वेळ कधी गेले ते पण कोणी काय बोलते. शिवाय हिच्याकडे सोडून मला कुठे जायला होत नाही. मीनाक्षी, तू काय सांगशील ममताबद्दल? सांगितलं ना, जीवाला जीव देणारी मैत्रीण आहे ती. म्हणजे अशी मैत्रीण भेटणं फार भाग्याचं आहे. अगदी अगदी.
आयुष्यात दोघींच्याही चढ उतार आले, हो, मला माहित आहे. हो. मला माहित आहे. आणि दोघीही परत उभा राहिल्या. हो. आणि एज पण असं काय अगदी तरुणपणापासून काही कामाला लागल्या असं पण नाहीये, पण स्वतःच्या पायावर उभं राहून आणि सगळ्यांना मदतीला दोघी उभ्या राहतात. तर तुझ्या आयुष्यातलं पण सांग, तुझ्या आयुष्यातलं पण सांग, जेवढं तुला सांगायचं तेवढं सांग की कसं म्हणजे ह्या लाईनकडे तू आता पडलीस. मी मगाशी म्हटलं की मला थोडं रेग्युलर इन्कम पाहिजे होतं म्हणून मी हो. स्वेटर लाईन हे केली. तर परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. तर असंच माझ्या बाबतीत घडलं की आमच्या घरी अशा काही काही घटना घडल्या की मला असं रेग्युलर म्हणजे इन्कम पाहिजे. फूड लाईनशिवाय तसं इन्कम मिळत नाही. आणि ॲक्च्युली मी लग्नाच्या आधी कधीही काही केलेलं नाही आहे. सगळ्या रेसिपी माझ्या आईच्या. अरे फोन करून विचारून मग मी ह्याच्यामध्ये आपलं डोकं लढवून असं कराल म्हणजे तसं करत करत मी हे डेव्हलप केलं. या सगळ्या माझ्या रेसिपी आईच्या आहेत. आई माझी सुगरण आहे. तसं म्हणजे सासूकडनं मी सगळं मालवणी कोकणी त्यांच्याकडनं मी ते सगळे पदार्थ शिकले. आणि ते परिस्थितीनुसार मग ते झालं. चोरी झाली, आमच्या कारखाना बंद पडला, असं बऱ्याच गोष्टी होत गेल्या. त्याच्यामुळे मी ही लाईन निवडली. त्याच्यातून उभं राहून ह्या गोष्टी ज्या आपलं घर उभं करायला, मुलांचं शिक्षण करायचं होतं, त्याच्यासाठी मग मी ही लाईन निवडली की जे आपल्याला रेग्युलरली इन्कम मिळेल. मग माझ्याकडे 5-6 बायका होत्या. कमर्शियली मी चालू केलं होतं. जवळजवळ 6 बायका माझ्याकडे असायच्या. पण नंतर माझे सासरे अंथरुणाला लागल्या, सासूबाई 6 वर्ष अंथरुणाला होत्या. त्याच्यात सुद्धा मी बिझनेस चालू ठेवला होता. पण नंतर एवढं सगळं हेक्टिक काम झाल्यामुळे मलाच हेल्थ प्रॉब्लेम झाला आणि मला थोडं ब्रेक घेतला. ब्रेक घ्यावा लागला. मला नाही तर मानेमध्ये गॅप आल्यामुळे डॉक्टर म्हणले थोडंसं चकल्या करून किती ते काय सोपं काम नाही. स्पॉन्डिलिसिसचा थोडासा त्रास सुरू झाला. आमची दिवाळीत म्हणजे काय एकदम फुल बिझी आणि कोणाला बोलायचं पण आम्हाला दोघीच सुचत असायचं. मी बघितलं, मी पुष्कळ वेळा माझं न्यायला यायचे, चिरोटे वगैरे दोघी करत असायच्या अगदी. मध्ये मग 2 वर्ष मी गॅप घेतला. पण परत पुन्हा सगळे म्हणाले तू गॅप घेतलीस, बंद केलीस, आम्हाला कुठं चांगलं खायला हो, मिळणार. तुझ्या चिरोट्याची सर म्हणजे जरी त्याच्यासाठी तुझ्या मला- बायकांना शिकवलेलं तरी तुझीच हाताची चवायची नाही म्हणजे करायचं. कस्टमरनी मला काय बंद करायला दिलं नाही. आमच्या पुरतं कर करत मग ना पुन्हा सुरू केलं मी. आता चालू आहे व्यवस्थित. आणि खरंच तू मला झेपतं तेवढं करते मी. हो. आणि ममता तुझं काय सांगशील मी आयुष्यात? म्हणजे आवड म्हणून करत होते. मला स्वयंपाकाची भयंकर आवड आहे. होय, हो. आणि काय नवीन नवीन प्रकार करून खायची आणि खायची पण मला आवड आहे आणि घालायची पण आवड आहे. मग ते तसं करता करता मग म्हटलं ही पण सुरू होतीच नाही जी. मग म्हटलं जोड गेली माझी पण थोडीशी. मग म्हटलं मी पण येते. मग ठीक आहे म्हटलं. हळूहळू करता करता माझ्या हातात म्हणजे घरात बसल्या माझं इन्कम पण होऊ लागलं ना. म्हटलं रॅडी पण असं म्हणजे मिस्टरांनी पण काही मला अडवलं नाही. तुला काय करायचं ते कर, म्हणजे घर बघून तू करतेस ना मग चालते. असं आहे. असं काय नाही की घर सोडायचं आणि पोराला सोडायचं वारायचं सोडून तू काय करते असं काही नाहीये. मग म्हटलं तुला झेपेल तसं करतो. म्हटलं मग इथं यायची, नाहीतर थोडे माझ्याकडे करायचे मी. असं करून व्हेज नॉनव्हेज दोन्ही. हो हो, व्हेज नॉनव्हेज लाडू प्रकार सगळे लाडू प्रकार. स्पेशालिटी बिर्याणी, व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज. आणि मेन किती लोकांची तुम्ही घेऊ शकता जास्तीत जास्त बिर्याणी ऑर्डर? म्हणजे 50 लोक. आतापर्यंत असं म्हटलं तरी मी सुरुवात केलीपासून असं म्हणजे बिर्याणी 5 किलो पर्यंत केली. ऍट अ टाइम 5 किलो पर्यंत अशी वगैरे केली. तसं बघितलं तर आणि काय काय असे फंक्शन मध्ये माझा मुलगा पण शेफ आहे. मग तो करत होता ना, त्याच्यासोबत मी त्याची ऑर्डर वगैरे असली की मग हळदीचे वगैरे जेवण वगैरे म्हणजे पुलाव वगैरे 70 लोकांच्या पर्यंत नुसतं पुलाव तेवढं, रायतन पुलाव, बाकीचं काय नव्हतं. म्हणजे एकदम तेवढं झेपत नाही, दोघंच असायचो आम्ही. हो. आणि आली तरी ही एकटे. मग तिघांचं म्हणजे 100 लोकांचं वगैरे होत नाही. मग आपल्याला झेपेल तेवढं 40, 30, 50 पर्यंत अशी आपण पार्टी ऑर्डर घेऊ शकता कधी. आणि मी खाल्लंय ममताचं, म्हणजे तिने ढबू मिरची मध्ये खिमा स्टफ केला होता. म्हणजे किती कटकट काम आहे ते. दोघी ना अशा कुटकुट कटकट. आता बदाम पुरी म्हणाली, ती मला अजून खायची आहे. नवीन इन्व्हेन्शन आहे मीनाक्षीचं. हो. आता कोविड मध्ये सुद्धा तुम्ही कोविडच्या बऱ्याच लोकांना म्हणजे लोक कळत होते की कोविड असल्या कॉलनीत कोणी बघणार नाही. मीनाक्षीने सगळ्यांना कॉलनीमध्ये जेवढी होते म्हणजे कॉलनीच्या बाहेर मी नाही दिले, पण कॉलनीत लोक होती आणि सगळे वयस्कर होते. म्हणजे त्यांना कोण बघणार असं नव्हतं. त्या लोकांना मी जेवण दिलेलं आहे. म्हणजे कॉलनीत एक 4-5 फॅमिलीना मी जेवण कोरोनामध्ये दिलेलं आहे की चला आपल्या हातून काहीतरी त्यांची सेवा होते. ते पण गणपतीच्या देवळात पण तू काहीतरी देतेस मला वाटतं. गणेश जयंतीला गणेश जयंतीला काहीतरी आमच्या फॅमिलीकडून दरवर्षी असतो. म्हणजे देवाचं कार्य पण होते आणि कोणाला पण मदत पण होते.
त्याची काय अशी हे नाहीये की आवड म्हणून आणि ती सेवा म्हणून करते तेवढंच. आणि हे जे स्वेटरचं वगैरे करतात, आता हा जो स्वेटरचा आहे हे पेट्सचा आहे, म्हणजे पेट शॉप्सना सुद्धा आता आपण ऑर्डर ह्यांना देऊ शकतो तुम्ही स्वतःच्या पेट्सला. हा गळा आहे, इकडून त्यांचे हात बाहेर येणार समोर कुतूचे असे हे सगळे. तर हे पण स्वेटर्स माणसांचे पण आणि ह्यांचे पण तुम्ही ऑर्डर्स घेताय का? हो. म्हणजे आम्ही लोकर द्यायची का तुम्ही हे माझंच करता? मटेरियल असतं हा. ते माझ्याकडे साईज त्यांचं कॅटलॉग ठरलेलं आहे, त्या साईज प्रमाणे मग मी ते तुम्ही करून देता, म्हणजे जसा रंग पाहिजे तेव्हा आपण सिलेक्ट करायचा. फोटो दाखवतो हे आम्ही. छोटेसे ममताने केलेले आहेत, हे छोटेसे सँडल्स किती सुंदर आहेत, कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही. आणि एवढ्या टॅलेंटेड आहेत दोघी आणि छान मिळून मिसळून करत असतात. तर आता मी आणि एक विचार आमच्या केला. नात्यामध्ये पैशाचा व्यवहार कधीच नाही आला. कधीच तू किती घेतलीस किंवा मी एवढा तुला माल दिलेला त्याचे किती पैसे आले हा हिशोब आम्ही कधीच नाही आम्ही त्याच्यामध्ये आलो. नाही, मी कधीच पाहिजे आणि काय असेल तर मी ममताला सांग, हे माझं काम नाही असं म्हणतात. पुष्कळ लोक काय असतात, म्हणजे असं कधी एकमेकाचा रेफरन्स देत नाही. मैत्रिणी असल्या तरी मला मिळते तर मी का सोडू असं असतं. आता ती त्या दोघींचं कधीच नाही, ते ममताचं काम आहे, ममताला दे. ती आता हे घरी म्हणजे बसून मीनाक्षीचं मीनाक्षी. कधी मला चिरोटे करून देते, पण कधी विचारत नाही किती वजन झालं मी ना आणि त्याचे किती पैसे आले काही. ती मला कधी विचार मी किती देईन तेवढा, हा तू केलंयस ना वजन, तू केलं ना एवढा. म्हणजे आमचा एकमेकींच्यावर विश्वास आहे की आम्ही त्याच्यामुळे आता ती कोणाची दृष्टी लागू नये नाही, एवढंच. मैत्रिणींच्या मध्ये व्यवहार लग्नाच्या गाठी बांधल्या असतात तशा बांधलेल्या देव त्याने माहित नाही असतात. हे वर्ण झालेली असणार ती माझी बहीण म्हणून. तो कुठल्या गावाची म्हणजे ममता? मी ऍक्च्युली कारवार कारवार आणि मी कोल्हापूर. कोल्हापूरची. कधी वाटलं पण नव्हतं नाही की आयुष्यात आपण हो. म्हणजे लग्नानंतर आणि किती मी पण डबा घेऊन जायचे तेव्हा क्रोशा करत असायच्या दोघी. मला काहीच यायचं नाही, आम्ही डबे घेऊन जायचो त्या त्यांच्या मुलीसाठी आणि मी तेव्हापासूनची ओळख. मी कायम जोडी बघते, कुठे असतील जोडी असते. 20 वर्ष झालं आमची जोडी. हा. म्हणून मला असं वाटलं. आणि आता मी एक मजा विचारणार आहे काय रॅपिड फायर सारखा. तुला हिची आवडती गोष्ट, तिला तिची आवडती गोष्ट बरोबर आहे का सांगायची. हा, तर ममताचा आवडता रंग कुठला? तिचा आवडता ब्ल्यू आहे. बरोबर. मीनाक्षीचा आवडता रंग कुठला? ऑरेंज. ऑरेंज. सगळे कलर आवडतात. माझं सेपरेट असं नाही आहे. बरं. ममताची आवडती डिश? तिची आवडती डिश कुठली सांग, व्हेज नॉन व्हेज कुठली? तिला भाजी भाकरी आवडते. बरोबर. वांग्याची भाजी ती भाकरी. आणि मीनाक्षीची? तिला पण खरडा वांग्याची भाजी. हो आमच्या बरोबर. दोघींची एकच आहे. वांगं म्हटलं की आम्ही दोघी जेवायला आणि त्याच्या सोबत खरड असलं की आणि व्हेजिटेरियन डिश दोघींना आवडते जास्त. बरं. ममताचा आवडता हिरो? नाही, फिल्मचं तिचं मला नाही माहिती. नाही माहिती. आम्ही पण जास्त नाही फिल्म बघत, ती पण नाही बघत. ममताचं काय स्वप्न आहे? म्हणजे होतं अजूनही आहे, पार पडायचंय. तिला एक तिच्या मुलाबरोबर मोठं हॉटेल सगळं बेळगावात का कुठे? कुठेही पण. कुठेही एक outlet पाहिजे. म्हणजे एक ती स्वप्न आहे ते ती कधी स्वतःचं- साकारेल काय सांगता येत साकारेल, नाही. नक्कीच साकारेल. कारण तो शेफ आहे, तो कधी ना कधी उघडणार असतो. एक्सपिरियन्स घेऊन तो परत आपल्या बेळगावसाठी आला तर आपल्यालाच आनंद आहे. कारण आपल्या लोकांना पाहिजे, बेळगावसाठी पाहिजे. मी काय म्हणते जी बाहेर गेलेली आहेत त्या आमच्या नाही बेळगावला मुद्दाम त्याला आहे. पण तशी अशी हा. इंडियाच आवडते. आवडते. असं ते फक्त शिकायला गेलो आणि हो, तिथं वेगवेगळं. एक्सपिरियन्स साठी गेलाय तेवढंच हो, ते. तेवढंच. नाहीतर तो वापस येणार. नक्की नक्की त्याची पण इच्छा आहे ते इंडियामध्ये काहीतरी नवीन करायचं. करायचं. हो. ममताचा छंद कुठला? मीनाक्षी. तिचं कुकिंग आणि क्रोशा. आणि तिसरा? तिसरा गाणं म्हणते, डान्स. म्हणता? डान्स डान्स ते छुपा हे आहे, काय म्हणतात, टॅलेंट आहे तिचं ते. आणि मीनाक्षीचा? माझं कुकिंग. मीनाक्षीचा हा, छंद ते कुकिंग आणि cooking तिचं आवडते तिला. आणि फिरणं असं. हो. हो. आवडतं फिरायला म्हणजे आधी तिला फिल्म वगैरे आवडायची हा. लग्नाच्या आधी. हा. आता तेवढं नाही. आता ह्याच्यामुळे वेळच तिला वेळ नाही. मिळत नाही. आता आपल्याला हिरो बिरो पण समजत नाही. आता दोघींनी बरोबर रॅपिड फायरचे बरोबर एकमेकीचे उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे किती त्या जवळच्या मैत्रिणी आहेत आणि एकमेकाला आणि आयुष्यभर अशाच जोडून राहू देत कायम. म्हणजे देवाकडे प्रार्थना आहे की खरंच म्हणून मी पहिली बेळगावातली जोडी ही घेतली. कारण मी ओळखते आणि बरेचसे जण पण ओळखते. आता असेच आपण आव्हान करतो की आणि कोणी असेल तर आम्ही कव्हरेज घेऊ. आणि एवढं करून हे यांचे हे बिझनेस आहेत, घरगुती व्यवसाय आहे.
आणि कंबर दुखते, पाड दुखते, मीनाक्षीचे त्रास माहिती आहेत, मग ममताचे पण त्रास माहिती आहेत, तरी हसतमुख होऊन ह्या उभ्या असतात, एक्झिबिशन्सना सुद्धा येतात, सगळं करतात. तर तसंच त्यांच्याकडून आपण एक ऊर्जा आणि ही स्वीकारली पाहिजे आणि आपण देवाकडे कायम प्रार्थना करूया की ह्यांची मैत्री अशी अखंड राहू देत. आता ह्याच्याबद्दल तू दाखवून तुम्हीच सांगा ना काय काय येते. तर मीनाक्षी आणि ममताच सांगतील त्यांच्या स्पेशालिटी काय काय. ही चकली आहे, भाजणी कोल्हापुरी भाजणी चकली आहे. ओके. हे कोल्हापुरी भाकरवडी आहे. ही तुम्हाला इथं बेळगावमध्ये नाही कोणाकडे मिळणार. यतीन बेकरीमध्ये यतीनकडे हा मोहनलालकडे फक्त आहे. मोहनलालकडे. हा. मोहनलाल. ही तिखट शंकरपळी आहे. हे चिरोटे आहे. आणखी हे गोड शंकरपळी आहे. चिरोटे सुद्धा तुम्हाला असे नाही मिळणार कुठे. म्हणजे माझे युनिक आयटम म्हणून माझे मी हे 2 आयटम ऍक्च्युली चालू ठेवलेत नाही. बाकीचं मी करत नाही, जसं ऑर्डर येईल तसंच करते. पण ह्याला डिमांड असल्यामुळे माझ्याकडं चिरोटे. आता डायबिटीसला आपल्याला चिरोट्यावर शुगर ऐवजी आपण काहीतरी तिखट काहीतरी ते ज्यांना शुगर आहे ते तसेच घेऊन जातात. म्हणजे तुम्ही खारीसारखं सुद्धा ते खाऊ शकता. थोडंसं मीठ वाढवलं ना तर ते काय खरं त्यांना चिरोटे खायचे असतात, मग शुगर होतात, मग तसं थोडं जिरं आणि मीठ घालून करता येते. आणि मीनाक्षीचं आणि दोघींचे ते कवचाचं जे आहे ते परफेक्शन मी आतापर्यंत कोणाचंही बघितलं नाही. परफेक्ट एकदम. म्हणजे त्याचं कव्हर जे असतं ते इतकं खुसखुशीतपणे असतं. नाहीतर कधीच मी बाहेरचे खाल्लेलंच नाही आतापर्यंत. खाल्ले तर हीच मीनाक्षीचं आणि ममताचं. त्यामुळे ह्या पुढे दिवाळीला इकडेच ऑर्डर येणार आहे 100%. आणि आमच्या युट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही दोघी काहीतरी डिश दाखवायची आहे आम्हाला. आम्ही सुरू करायचं एक सदर की 15 दिवसातून आपण काहीतरी तुम्ही शिकवायचंय. तर तुम्ही बेसिक मी म्हणते क्रोशाचं सुद्धा असं हे सुद्धा नुसतं फ्रेंडशिप बँड करू शकतात मुली, आपापल्या करू शकतात. आज फॉरेनला ज्या मुली आहेत त्या नुसतं ही नाडी तिथे 150 रुपयाला आहे. म्हटलं आम्ही उगीच बसलो इकडे चाकरी तरी घालायला येते. आणि ही ममताची कचोरी आहे, स्पेशल आहे खस्ता कचोरी. अशी कचोरी बेळगावमध्ये सगळीकडे तुम्हाला कचोरी मिळते, पण ही कचोरी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. अशी कचोरी ममता ऑर्डर घेतेस. कचोरीच्या किटी पार्टीला वगैरे आम्हाला किटी पार्टीच्या ऑर्डर्स असतात. कचोरी, कटलेट, पावभाजी, मिसळ, बटाटे वडे असं नाव आहे का काही. हा, कनक फूड प्रोडक्ट म्हणून असं आमचं नाव आहे. ह्याच्यात आम्ही दोघींचाही फोन नंबर आणि हे देऊ पत्ता. आणि ह्या स्पेशालिटी तुम्ही बघताच आहात. प्लस स्वेटर्स आमचं बेळगाव काही कमी नाही आहे. आज बेळगावला इतकं हे आहे की उत्पन्न करण्यासाठी आणि इतका खरेपणा आहे त्यांच्या करण्यात पण की नक्कीच दिवाळीला तुम्ही ऑर्डर करा.